कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शेषनागावर पहुडलेल्या नारायण भगवंताची स्तुती करताना ब्रह्मदेव पुढे म्हणतात, भगवंता आपुले अधियज्ञ रूप, पाहत होते माझे हे दीर्घ तप, त्या भगवंताच्या दिव्य स्वरूपाचा करूनी जप, नमस्कार करतो मी. येथे अधियज्ञ हा शब्द लक्षवेधी आहे. ब्रह्मदेव भगवंताला म्हणतात, माझ्या दीर्घकालीन तपाचे अधियज्ञ रूपाने तुम्ही साक्षीदार आहात. हे अधियज्ञ म्हणजे काय? हाच प्रश्न अर्जुनानेही मधुसूदनाला गीतेच्या 8व्या अध्यायात विचारला. अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन. त्यावर भगवंत उत्तर देतात, अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतांवर. हे देहधार्यात श्रेष्ठ अशा अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अधियज्ञ आहे. माऊली अधियज्ञाची व्याख्या करताना म्हणतात, आता इयेची शरीरग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञ एथगामी पंडुकुमारा. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर म्हणजे मी या भावाला नाहीसा करतो, तो या शरीरातील अधियज्ञ अर्जुना मीच आहे. यावर समर्पक दृष्टांत देताना माऊली सांगतात, केसाच्या गुंडाळावर स्फटिकाची शिळा ठेवली आणि ती जेव्हा डोळ्याने वरून पाहिली जाते त्यावेळी ती भंगली आहे असे वाटते. नंतर केस स्फटिकाच्या शिळेपासून दूर केला तर स्फटिक शिळेचे भंगले पण काय झाले? म्हणून काय ती शिळा डाग लावून जोडली गेली आहे का? तर नाही, कारण ती स्फटिक शिळा मूळचीच अखंड होती, परंतु केसांच्या संगतीने ती भंगल्यासारखी वाटत होती. ते केस बाजूला केल्यावर ती जशीच्या तशी असते. त्याप्रमाणे अहंभाव गेला की जीव आणि ब्रह्माचे ऐक्य होते. हे अर्जुना, जे मूळचेच असते, हा प्रकार जिथे घडतो तो अधियज्ञ वासुदेव मीच आहे. पशु पक्षी मनुष्य देव आदी जीव योनी, यात भगवंत स्वेच्छेने शरीर धारण करूनी, कोणत्याही विषय सुखाची इच्छा नसूनी, स्वनिर्मित धर्म मर्यादेचे रक्षण करती. अविद्या अस्मिता राग द्वेष व अभिनिवेशात आपण झाला नाहीत ग्रस्त, लाटांनी प्रक्षुब्ध अशा प्रलयकालीन जलात शेषरूपी कोमल शय्येवर शयन करता. प्रलयकालीन जलात शयन, पूर्वकल्पात थकलेले कर्म परंपरेन विश्रांती स्तव पोटात लीन करून घेता सर्व जीवांना. आपुल्या कृपेचे सहाय्य समर्थ करते रचण्या त्रैलोक्य, उघडा आपुले नेत्र कमल योगनिद्रा संपल्याने. आपुल्या नाभी कमल रूप घरात माझा जन्म होऊन त्यात, पाहुनी आपणास त्या रूपात करतो नमस्कार आपणास. संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आत्मा आपण आहात, विश्वाला करता आनंदित ज्या ज्ञान ऐश्वर्याने, त्याने माझी बुद्धी व्हावी प्रेरित, कारण मी आपणास शरणागत. आपले कृपा छत्र असावे सतत, जेणे करू शकेन मी सृष्टी रचना. यावेळीही निर्माण करीन पूर्वकल्पाप्रमाणे विविध जीवन, कार्य माझे पूर्ण करीन, ज्याकरिता भगवंतानी केले मज नियुक्त. आपुल्या शक्तिरूप लक्ष्मी सहित आपण अनेक गुणावतार घेतात, माझ्या सृष्टी रचनेस करावे प्रेरित. आपुल्या अनेक अद्भुत कर्मांनी चित्तात ऐसे प्रेरक व्हावे, जेणे सृष्टी रचनेचे कार्य सहजच घडावे. अभिमानापासून मी दूर राहावे सृष्टी रचनेच्या. अनंत शक्ती परमपुरुष आपण या जलात करता शयन, उत्पत्ती माझी आपुल्या नाभी कमलातून, मीच आपुली विज्ञान शक्ती.
आपण पुराण पुरुष करुणामय, नेत्र कमले स्मितहास्य युक्त प्रेममय, होण्या विश्वाचा उदय, उठावे शेषशय्येवरून, दूर करावा माझा विषाद, साधावा मजशी संवाद, मधुरवाणीने करावा मज बोध, सृष्टी रचनेविषयी. मैत्रेय सांगती विदुरासी, तप विद्या समाधी या साधनानं ब्रह्मदेवानी पाहिले आपले उत्पत्ती स्थान, जे असते साक्षात भगवान, ज्याची स्तुती केली ब्रह्मदेवाने. मन व वाणीच्या शक्तीनुसार स्तुती करती भगवंताची अपार, थकून गेले ब्रह्मदेव फार, म्हणूनी मौन धारण करती. या प्रलय राशीला पाहून ब्रह्मदेव गेले फार घाबरून, लोकरचनेविषयी निश्चित विचार नसल्यानं खिन्न होती ब्रह्मदेव. ती ब्रह्मदेवाची स्थिती पाहून त्यांचा खेद नाहीसा व्हावा म्हणून, बोलू लागले त्यांना श्री भगवान, उत्साह देण्याकरिता. हरि ओम तत्सत.